आई घरात कमीत कमी भांडी धुवायला तरी बाई लावा किंवा तुम्ही सर्वांना डिस्पोज ताटात जेवायला सुरुवात करा, असं काव्या म्हणाली. आणि आमच्या घरात कोणतीही मोलकरीण येणार नाही. तू सून आहेस, हे तुझे काम आहे. आणि डिस्पोज ताटात जेवण असतं बोलताना तुला लाज वाटत नाही? सासू मोहिनीताई आपला आवाज मोठा करत म्हणाल्या. एवढा मोठा आवाज ऐकून परत एकदा काव्या घाबरली, पण नंतर हिम्मत करून म्हणाली, आई मी सुद्धा माणूस आहे. दिवसभर इतके काम करून करून थकून जाते. रात्री घरी येते तेव्हा सकाळपासून संध्याकाळपर्यंत भांडी मला चिडवत राहतात असे वाटते. अगं वहिनी, तू काय हे आईसोबत बोलत आहेस? तुला तर सुरुवातीपासूनच माहीत होती की घरात मोलकरीण नाही. मग ही नोकरी करण्याची काय गरज आहे? आणि तसंही सुनेचे हे कामच असते की सुनेलाच करावी लागते, त्यासाठी दुसरं कोणी येणार नाही, असं नणंद स्मिता मध्येच म्हणाली. पण स्वतःची वापरलेली भांडी तुम्ही स्वतः धुवून ठेवू शकता ना? हो का? आता तुझी अशी इच्छा आहे की आम्ही लोकांनी स्वतःची भांडी स्वतः धुवावी? या घरात मोलकरीण येणार नाही, एकदा सांगितलं ना मी, असं बोलून मोहिनीताईंनी गोष्टीला तिथेच पूर्णविराम दिला. आज ऑफिसमध्ये खूप महत्त्वाची मीटिंग होती. काव्याला येता येता रात्रीचे 9 वाजले. तिला वाटतच होते की तिला शिव्या पडतील. तिचे डोके वेदनेने खूपच दुखत होते. ती अगदी थकून घरात शिरली तेव्हा तिने पाहिले की घरात तर सासू आणि सासरे टी व्ही पाहत आहेत. आशिष स्वतःच्या लॅपटॉपवर काही काम करत होता. नणंद स्मिता फोनवर आपल्या मैत्रिणीसोबत गप्पागोष्टी मारत होती. सर्वांना पाहताच तिला कळले की सर्व काही नॉर्मल आहे. गपचूप आपल्या खोलीत जाऊ लागली तेव्हा तिच्या सासूने तिच्याकडे रागाने पाहिले. दोघांची नजर एकमेकांना भेटताच काव्या नजर खाली गेली. ती फक्त उशिराच कामावरून आली होती, पण असे वाटत होते की जणू काही मोठा गुन्हा केला आहे. तिला भीती वाटत होती की ती बॉम्ब आता फुटणार नाही ना? ती गुपचूपपणे तिची नजर खाली करून आपल्या खोलीत निघून गेली. तिने पटकन कपडे बदलले, हात-पाय धुतले आणि स्वतःच्या खोलीतून बाहेर येऊन स्वयंपाकघरात जाऊ लागली. आशिष सतत तिच्याकडे पाहत होता. त्याने इशाऱ्यामध्ये सांगितले की त्यांनी जेवण केले आहे. एका क्षणासाठी हे कळल्यावर काव्या खूप खुश झाली की चला आज स्वयंपाक तयार आहे. नाहीतर मागच्या वेळेसारखं तिची वाट पाहता पाहता रात्रीचे 10 वाजले होते आणि त्यामुळे भाषण ऐकावे लागले की वेगळीच गोष्ट. तिला तिच्या सासूने किती ऐकवले होते. त्या म्हणाल्या होत्या की तुला नोकरी करायची परवानगी तेव्हा मिळेल जेव्हा आधी तू घरची कामं सांभाळशील, पण तुला तर जणू पंखच फुटले आहेत. तिने जेवण बाहेरून मागवायला सांगितले तेव्हा तिला अजून 2 गोष्टी ऐकायला मिळाल्या. पैसे कमवायला काय लागली तर स्वतःच्या पैशावर माज दाखवत आहे. आम्ही बाहेरचं खात नाही, स्वयंपाक तर घरीच बनवला जाईल. मग शेवटी रात्री 10:30 वाजता तिने सर्वांसाठी चपाती भाजी बनवली आणि त्यातून सुद्धा 10 चुका काढल्या गेल्या. सासू आणि सासरे जेवत होते आणि सोबतच 10 गोष्टी ऐकत होते. त्यानंतर रात्री अशी खरकटी भांडी ठेवली जात नाहीत. ते सर्व भांडी धुता धुता 12 वाजले होते. तेव्हा जाऊन तिला रात्रीची झोप नशिबात आली. पण आज मात्र स्वयंपाकसुद्धा तयार होता आणि तिला कोणत्याही गोष्टी कोणी ऐकवल्या नाहीत. ती मनातल्या मनात खूप खुश झाली आणि स्वयंपाकघरात गेली. स्वयंपाकघरात जाताच तिचा गैरसमज दूर झाला. स्वयंपाक बनवला नव्हता तर बाहेरून मागवला होता. तरीसुद्धा मुद्दामून संपूर्ण स्वयंपाकघर अस्ताव्यस्त पडलेलं होतं. ते पाहून असं वाटत होते की ज्याने कोणी जेवणासाठी भांडी काढली आहेत त्याच्या मनात नक्कीच हे असेल की आज करण्यासाठी काम काहीच नाही, म्हणून स्वयंपाक अस्ताव्यस्त का करू नये. इतकेच नाही तर जेव्हा स्वयंपाक भांड्यामध्ये काढले गेले त्यापूर्वी तो स्वयंपाक संपूर्ण किचन ओट्यावर खाल्ला होता. नंतर तो भांड्यापर्यंत पोहोचला असावा. पण जेव्हा तिची नजर सिंककडे गेली तेव्हा खरकटी भांडी पाहून तिला जणू रडू येत होते. इतकी भांडी? असं नाही की ती कामचुकारपणा करत होती, पण काय करणार, सकाळी घरातून लवकर निघायची तेव्हा घरातील सर्व भांडी धुवून ठेवायची. ती सुद्धा घरी आल्यानंतर सिंकमध्ये दिसत असे. दिवसभर घरात काही ना काही खात पीत राहतात, पण भांडी घासायला मात्र कोणालाही आवडत नाही आणि कामवाली बाई ठेवायचा विचार केला तरी कोणीही परवानगी देत नाही. ते काय आहे ना, लग्न झाल्यापासून नवीन नियम काढायचं घरातल्यांची सवयच होऊन जाते. दुपारची खरकटी भांडी जणू तिला चिडून दाखवत होती. इतकंच नाही तर आई आणि बाबांनी सकाळचा नाश्ता केला असेल ती भांडीसुद्धा तिथे सिंकमध्ये सुनेची वाट पाहत होते. तिला तर खूप भूक लागली होती आणि या भांड्यांना पाहून तिची भूकच मरून गेली. त्यानंतर तिने बाहेरून येऊन
बोलणे केले तर तिथे वाद सुरू झाले. सर्वात आधी स्वयंपाकघरची स्वच्छता केली आणि सर्व खरकटी भांडी धुवून ठेवली. त्यानंतर न जेवता आपल्या खोलीत जाऊन झोपली. काय झालं, तू का जेवली नाहीस, असं आशिषने विचारलं. माझी भूक मरून गेली आहे. मी माणूस आहे की मशीन नाही. इतकी कामं कशी करू, घरातील लोक का समजून घेत नाहीत कुणास ठाऊक, असं काव्या म्हणाली. तेव्हा आशिष म्हणाला, तर एक काम कर, काही दिवस कामावर जाऊ नकोस. आशिषने सांगितल्यावर काव्याने काही दिवस कामावरून सुट्टी घेतली आणि घरात सर्वांना सांगितले की काव्याने नोकरी सोडली आहे. तिच्या नोकरी सोडण्याने घरी कोणालाही फरक पडला नाही. उलट सर्वजण खुश झाले होते. 2 दिवसानंतर आशिषचे आई वडील कुठेतरी बाहेर जात होते. तेव्हा आशिषच्या वडिलांनी आशिषला चावी मागितली. तेव्हा आशिष म्हणाला, बाबा, मी तुम्हाला कारची चावी देऊ शकत नाही, कारण आता थोड्या वेळानंतर कंपनीची काही लोक कार परत घेण्यासाठी येणार आहेत. कार परत घेण्यासाठी का येत आहेत, असं मोहिनीताईंनी विचारलं. तेव्हा आशिष म्हणाला, आई, मी काय करू शकतो, जितका माझा पगार आहे त्या हिशोबाने मी कारचा खर्च सांभाळू शकत नाही. आता काव्याने तर नोकरी सोडली आहे, त्यामुळे इतर सर्व खर्च मलाच पाहावे लागतील. वरून स्मिताच्या लग्नासाठी सुद्धा मलाच पैसे वाचवून ठेवावे लागतील. बाबाच्या पेन्शनमधून तुमची औषधे आणि लहान सहान गोष्टी येतात, त्यामुळे मी कार परत घेऊन जाण्यास सांगितले आहे. तुम्ही लोक बस किंवा रिक्षाने जा. हे ऐकून मोहिनीताई आणि त्यांचे पती एकमेकांचा चेहरा पाहू लागले. इथे काही तासानंतर आशिषने त्याच्या 2 मित्राच्या मदतीने कार त्यांच्या घरी पोहोचवली. दुसऱ्या दिवशी घरची बेल वाजली. स्मिताने दरवाजा उघडला तर समोर डिलिव्हरी बॉय होता. स्मिता परत आशिषजवळ आली आणि म्हणाली, दादा, मला 1500 रुपये दे. मी एक ड्रेस मागवला आहे, त्यामुळे मला त्याचे पैसे द्यायचे आहेत. हे ऐकून आशिष म्हणाला, स्मिता, ड्रेस मागवण्यापूर्वी एकदा विचारायला हवं होतं. घरात इतके कपडे तर आहेत, मग परत कपडे मागवण्याची काय गरज होती. हे ऐकून स्मिता आश्चर्यचकित झाली आणि आशिषकडे पाहू लागली. दादाने यापूर्वी तर कधी नकार दिला नाही, पण आता का देत आहे. अगं, यापूर्वी मी एकटा कमवत होतो, आम्ही 2 जण होतो, असं आशिष म्हणाला. अरे, म्हणजे सून नोकरीला जात नाही, तर अगदीच गरिबाचे दिवस आले आहेत, जे तू एकच गोष्टीचा रट लावून ठेवला आहेस. अरे, आम्ही सुद्धा घर चालवलं आहे, तुम्हा दोघांना सांभाळलं आहे, पण तुझ्यासारखी अवस्था कधीच झाली नाही. उलट माझा पगार चांगला आहे. तर मोहिनीताई म्हणाल्या, हो आई, तुम्ही अगदी योग्य बोलत आहात. तुम्ही सुद्धा घर सांभाळलं आहे, पण अशी अवस्था कधी झाली नव्हती, कारण तेव्हा आयुष्य हप्त्यांवर खर्च होत नव्हते. स्वतः विचार करा, तुमच्याकडे मर्यादित सुविधा होत्या, पण शांतता होती. पण आता सोय झाली आहे. कार, स्मिताची स्कूटी, इतकंच नाही तर TV आणि फ्रीजसुद्धा हप्त्यावर घेतले आहे. पेट्रोलचा खर्च वाढला आहे. विजेचं बिल दिवसेंदिवस वाढत आहे. याशिवाय दरमहा निश्चित हप्ता भरला जातो. शेवटी एकटा कमवणारा माणूस किती करू शकतो. आशिष बोलतच राहिला आणि त्याचे सर्वजण गुपचूप ऐकत होते. भांडी धुण्यासाठी 3000 रुपये मोजावे लागतील, त्यामुळे घरात सुनेकडून जो पगार येणार होता तो तुम्ही थांबवला आणि तिलाच घरातील काम करायला भाग पाडले. जर सून आपल्या कुटुंबात स्वतःचं कुटुंब म्हणून खर्च करते, तर सुनेला सुद्धा आपल्या कुटुंबातील जबाबदार व्यक्ती समजून तिच्या कामामध्ये मदत केली पाहिजे. जर सुनेकडून काम होत नसेल, तर तुम्हासुद्धा काहीतरी तडजोड करावी लागेल. आशिष जसं बोलत राहिला तसे सगळे गप्प बसले. शेवटी मोहिनीताईंनी स्वतःहून काव्याला नोकरी करण्यासाठी परवानगी दिली. सोबतच घरात साफसफाई आणि भांडी धुण्यासाठी मोलकरीण लावली. आता सर्वजण आपापले काम स्वतः करत होते. एवढंच नाही तर मोहिनीताईसुद्धा काव्या ऑफिसवरून घरी येताच आधी भाजीची तयारी करून ठेवत असे. तर मित्रांनो, घरातल्या काही गोष्टी स्वतः समजून घेऊन सुनेला मदत केली पाहिजे. सर्व गोष्टी त्यांना समजावून सांगायला लागता कामा नये. या कथेबद्दल तुमचे काय मत आहे, कमेंट्स करून नक्की सांगा. चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. परत भेटू अशाच नवनवीन कथांसोबत. धन्यवाद.